फलंदाज ओपनर फलंदाज मैदानात दाखल झालेत. एका बाजूला विशाल आहे, पाणी इकडे आहे बघा. तुम्हाला देणार नाही मग कोणाला देणार आम्ही. विशाल आणि राजेश ही जोडी मैदानावरती आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळतोय नवलाई स्पोर्ट रेटरी संघाकडून. गोलंदाज क्रमांक 1 युवराज. राज नाव आहे त्याच्या नावामध्ये युवराज. आज युवराज सारखी गोलंदाजी करेल का? पहिल्या बॉल साठी जरूर स्ट्रायकिंग एंडला विशालला बघतोय आपण. आयोजक संघ यांच्या वतीने स्वतःचा भार सांभाळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल दर्जेदार होता. वेगाचा वापर, आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल निघून गेलाय परंतु पंचांचा निर्णय येतोय. येस, इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉल आणि अतिरिक्त धावसंख्येने इथे श्री गणेशा भवानी झाली आहे. ती म्हणजेच आपण बघतोय जय भवानी क्रिकेट स्पोर्ट पहिलेकरवाडी या टीमची. राईट टाइम राऊंड द विकेट. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. पॉइंट मधला क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता. जोपर्यंत जाईल तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगलला केले, डबल मध्ये कन्वर्ट. इथे ओव्हर थ्रो पाहायला मिळालं. बॅकअप नव्हतं आलं. बॅकअप इम्पॉर्टंट असतोय प्रत्येक चेंडूवरती. बॅकअप येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा धावफलकावरती आल्यात. पहिली अतिरिक्त धावसंख्या 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक युवराज हाताळतोय. युवराजकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याचा. तो गोलंदाजाचा भार जरूर सांभाळलाय परंतु समोर कोण आहे? समोर आहे विशाल आणि राजेश. ही जोडी आहे. सातत्याने तलेकरवाडी या संघाकडे या 2 फलंदाजाकडे अपेक्षेने पाहिलं जातं. मोठी धावसंख्या येईल यात काही वाद नाहीये परंतु पुढील चेंडूचा सामना वन्स अगेन विशाल. येस सर. प्रकाश सर प्लीज कंटिन्यू करा तुम्ही. धन्यवाद सुवासला. होऊया आता मात्र लाईव्ह सामना जिथे मात्र जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स तळेकरवाडी अर्थातच विपक्षात नवलाई स्पोर्ट्स रेटरी दोन संघांमध्ये चाललेला हा युद्ध रणभूमी मैदानाच्या आतमध्ये चाललेली जय भवानी चषकासाठी लढाई. एका बाजूला आयोजक स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. त्यांनाही वाटतं आयोजन आमचंच आहे तरी पण ह्या चषकावरती आमचं सुद्धा नाव लागू शकतं. आम्ही जो आणि त्याचंच नाव लागू शकतं ना, जो चांगला खेळेल, जो चुका कमी करेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे, प्रोडक्शन नाहीये. चेंडू चाललाय डिफेंड विकेट कडे. मात्र का लाजवाब प्रयास वहां पे देखने को मिला. अंततः वहां पे कामयाबी नहीं मिली लेकिन इस प्रयास के लिए तालियां बजी है. उनके टीममेट्स की तरह हर एक ने इस ताली से उनका शुक्रगुजार किया है कि वो आपने बहुत अच्छा प्रयास वहां पे किया. लेकिन नहीं, अंतिम क्षणों में जाके देखेंगे तो इथे बघा रिप्लेच्या स्वरूपात सुद्धा आपण पाहू शकतो 4 धावा तर मिळाल्याच आहेत. ठीक आहे, चला लाईव्ह कडे जिथे मात्र पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज युवराज. षडंबोल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशालचा मात्र फसतोय. विशाल आणि राजेश मैदानाच्या आतमध्ये तळेकरवाडीचं हे स्वप्न मैदानामध्ये घेऊन उतरलेली सलामीची जोडी. स्वप्न आज प्रत्येकाने पाहिलंय. स्वप्न आज त्या 176 खेळाडूंनी सुद्धा पाहिलंय जे आज प्लेइंग 11चे भाग झाले या 16 संघांच्या माध्यमातून. त्या प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय. सकाळच्या सत्रामधनं बघायला गेलं तर 8 संघांमधनं 2 संघ पुढे सरसावले. 6 संघांचं स्वप्न भंग झालं. त्यानंतर गट क्रमांक ब कडे आपण वेळ पहिला सामना झाला जिथे विरळे संघ पराभूत झाला. त्यानंतर दुसऱ्या संघामध्ये एक कोण जिंकलं? डॉट बॉलची सांगता दुसऱ्यामध्ये कोण हाकलं? पवारसोडे संघाचं या स्पर्धेतून आव्हान संपुष्ट झालं. त्यानंतर ब गटातील तिसरा सामना आयोजक स्वतः तळेकरवाडी वर्सेस विरळे रेटरी या 2 संघांमध्ये चाललेलं हे मैदानाच्या आतमधलं बॅटल तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी. मुंबईचा हे आजचा रविवार म्हणजे जणू काही तुमचा वाढदिवस आणि अशा असणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशीच
दुपारपर्यंत अगदी मटणावरती ताव मारायचा, थोडासा आराम करायचा आणि त्यानंतर संध्याकाळी 4 नंतर मैदानावरती खेळ क्रिकेट पाहायला यायचं. ही खऱ्या अर्थानं आज येरोलीकरांना मेजवानीच मिळाली आहे. अर्थानं आता संध्याकाळचे जसे सत्र सुरू होईल 4च्या दरम्यानंतर इथे हे संपूर्ण मैदान अगदी खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल, जे प्रत्येक दर रविवारची कहाणी आपल्याला सांगून जातं. दरम्यान चालूया लाईव्ह सामन्याकडे चांगला चेंडू होता अष्टमच्या बाहेर, खूपच बाहेर. पंचांनी दोन्ही हात असं जणू काही करून दाखवलं की एवढा बाहेर होता. आणि हा तो एक धाव, एक अवांतर धाव. संघाची धाव संख्या मात्र 11 धावा. टॉस समोरच्या जिंकलाय. बॅटिंग कोण करतंय? रेटरे तळेकर. रेटरे संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं तळेकरवाडीला, तळेकरवाडीने स्वीकारलं. पहिल्या क्षेत्रात गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या. ह्या एका धाबीने 12. षटक क्रमांक 2 पाहतोय आपण. गोलंदाज सुभाषला तर स्ट्राईकवरती आता मात्र तो राजेश. प्रहार करावे लागतील, आक्रमण करावं लागेल. समोरच्याने तुमच्यावरती बंधनं आणली आहेत, बांधून ठेवलं. क्षेत्ररक्षकाकडे जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला माहिती आहे, जसं काही ते स्पायडरमॅन कोळी घराच्या इकडे जसं जाळं हिंडतो ना, त्या जाळ्यामधनं जाणारा एका तरा सुद्धा हात ठेवत नाही, तशा प्रकारचं जाळं 17 वर्षाचं हिंडलं रेट्रे संघाच्या कर्णधाराने. मात्र ते भेदावं लागेल, यातून मार्ग काढावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांना नामहरण करायचं असेल तर गुन्हे करावे लागतील, नवीन नवीन उपाय शोधावे लागतील, केलेल्या आक्रमणावरती प्रतिहल्ले चढवावे लागतील. शांत बसायला मी संत नाही हे स्वतःला सांगावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तुम्ही त्या मनाकडे सांगत नाहीत की मला आज जी संधी मिळाली, मी माझ्या गावाचे जे प्रतिनिधित्व करतोय, मी संघाचं प्रतिनिधित्व करतोय, हे का करतोय, कशासाठी करतोय, जिंकण्यासाठी करतोय, मग मार्ग कोणताही जाणणार नाही. क्रिकेट या भाषेमध्ये जी बंधनं घालून दिलेली आहेत, खिलाडू व्यक्तीच्या पद्धतीने जे बंधनं घालून मैदानाच्या आतमध्ये जे मार्ग असतात विजयाकडे जाणारे, त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब करून प्रयत्न करावे लागतील. त्याला कुठेतरी जाऊन विजय मिळेल. आणि सर्वात महत्वाचं विजयाचं कारण जर असताना सर, ते सर्वात महत्वाचं म्हणजे 11चे 11 खेळाडू ज्यावेळी मैदानाच्या मध्ये आतमध्ये एक होऊन खेळतात ना, म्हणजे असं वाटतं की 11 खेळत नाहीत, एकच जण खेळतो, त्यावेळी तसे ते जे संघ असतात ना त्या संघाला यश मिळतं. धावा झाला 15. थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल आणि सावधच राहणार आहे, कारण विशालचा इथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. गोलंदाज अर्थातच आपण पाहतोय सुभाषला. वा, शाबास सुभाष. हाही एक अनुभवी खेळाडू आहे. खाली राहिलेला चेंडू अगदी पाहिला तर ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर पद्धतीचा पाहिला होता, परंतु आता स्वीप मारण्याचा प्रयत्न इथे विशालचा फसला आणि चेंडूने हे वेध घेतला तो वेस्टर्नचा. अशा प्रकारे गडाचं होतं इथे पठण. विकेट क्रमांक 1 तळेकरवाडी संघाचं. मात्र अजूनही 9 सहकारी 9 सवंगडी ही अजूनही साबित आहेत. 9 गडी मैदानामध्ये खेळण्याचा अजूनही बाकी आहेत. नवीन होतो फलंदाज उदय. सुरेश पाटील नंतर मला वाटतं ना हा लेफ्ट हँडेड बॅट्समन दुसरा मैदानामध्ये उतरला सकाळपासून. लेफ्ट हँडेड गोलंदाज सुद्धा सकाळपासून मला एकही पाहायला मिळाला नाहीये. आणि लेफ्ट हँडेड बॅटर हा सुरेश पाटील नंतर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होते. उजव्याने खेळला जाणाऱ्या क्रिकेटमध्ये डावाला उजव्या करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला हा उदय नव्याने उदयास येईल का, आपल्या संघाचा तारकहार बनेल का.
संघ अडचणीत आहे. धावांचा विचार केला तर कमी धाव फलकावरती पाहायला मिळतात. मात्र सकाळपासून काय झालंय मलाच समजत नाहीये. पहिल्या सामन्याचा विचार केला यानंतर भला मोठा बिदर पाहायला मिळतोय सुभाष कडनं. वो खुद पूछ रहा है मैंने क्या कर दिया, वो खुद उन्होंने नहीं किया कि गलती से हो गया. हाथ से गेंद डिलीवर करते के समय अगर देखेंगे तो छूट गई है. इसमें होता है क्रिकेट में ऐसे बार बार हमें देखने को मिलता है. फिलहाल बीबीएल में द ग्रेट बॉलर जिसको खुद कहता है वो पाकिस्तानचा शहनशाह 2 डुंबरने त्याला बाहेर पाठवलं. या 9+1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या 4 धावा, 5 धावा मिळाली आणि 5 धावाने ठीक आहे, नो प्रॉब्लेम सर. स्कोरर ऑफिशियल आहेत. वाईटचा इशारा होतोय. डाव्या बाजूने जाणारा चेंडू पंचांनी सांगितलं प्री बाजून तसाच शिल्लक आहे. पहा कधी कधी चांगलं होत असतानाच मध्येच कुठेतरी अशी काहीतरी खराब व्हायला लागताना मैदानामध्ये हे पुन्हा आम्हाला काही कळतच नाही. कधी कधी विचार येतो मनामध्ये की असं होतं कसं काय क्रिकेटमध्ये एवढे बदल होतात. हा तोच गोलंदाज आहे ज्याने अगोदरच्या गोलंदाजीवरती बघितलं गेलं तर ते पाहिलेला आपण त्रिफळा, त्यानंतर दिलेला कमी धावा आणि अचानक त्यानंतर थोडासा झाला या बदल. म्हणजे यश जे आहे ना मित्रांनो, थोडस सक्सेस जे आहे ना हा वारंवार तुम्हाला मिळत नाहीये. म्हणजे 6 चेंडू 6च्या 6 चेंडूवरती अगदी त्याच पद्धतीने टाकता येईल असं सांगता येत नाहीये. संघाची धावसंख्येचा विचार झाला 22 धावा. षटक क्रमांक 2 संपले. नवीन गोलंदाज मयूर स्ट्राईकला उदय तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आउट झालेला हे करा राजेश. संघाची धावसंख्या 22 आणि येतोय तिसरा गोलंदाज. पहिला चेंडू अखंड टप्प्याचा, इथे मात्र फुल हुक केलाय. चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर, येतो इथे चौकार. मिलाता मौका और यहाँ पे जड़ दिया चौका. डाव्या बाहेरच जाणारा चेंडू होता. मात्र बॅटरने चांगलं काम केलं. इथे उदयने चांगलं काम केलं. कधी कधी बॅटरच्या लोकांना काय वाटतं माहितीये की चेंडू वाईट चालला सोडून देतात. अरे पण मित्रांनो, खरं डाव्या बाहेर जाणारा जेव्हा चेंडू वाईट असतो ना त्याला सोडण्यापेक्षा बाहेर फेकून त्या 6 धावांसाठी. कारण गोलंदाज तुम्हाला तेवढा लूज चेंडू परत टाकणार नाहीये. एका धावेपेक्षा कधी पण 6 धावा बेस्ट आहेत ना. वाईटचा इशारा. बऱ्याच वेळा आपण बॅटर लोकांना पाहतो की डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा वाईटचा चेंडू असेल तर सोडताना पाहतो. मात्र सोडण्याची गरज नाही, तिथे तुम्ही खेळावा मला असं मते. कारण अशा प्रकारचा गोलंदाज स्वर मारा नेक्स्ट गिवरी टाकणार नाही. त्याच्याकडनं झालेली चुकी तो पुन्हा नक्कीच करणार नाही. तो स्लो रन प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. बिगिट करना चाहते थे लेकिन नहीं नाकामयाब. 1 रन मिलेगा जरूर उदय को, 1 रन यहाँ पे तळेकरवाडी को. या एका धावेने संघाची धावसंख्या इथे बदल होते. 28 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. ANPच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आज हा जय भवानी चषक पाहिला जातो. सर थोडे लाईव्ह किती आहेत, व्ह्यूज किती आहेत, कमेंट्स काय आहेत थोडंसं हायलाइट करूया आपण. दरम्यान मध्यंतरी सायलेंट चाललेलं क्रिकेट, आपण शांत चाललेलं क्रिकेट आहे, त्यामध्येच लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बरेच प्रेक्षक जोडले गेले असणार, त्यांचाही सुद्धा आपण थोडासा विचार करूया. बऱ्याच कमेंट्स पाहायला मिळतात आपल्याला इथे लाईव्ह कॉमेंट बॉक्स मध्ये. सर्वांना बऱ्याच जणांनी काही जणांनी अभिनंदन केलंय. सुरुवातीच्या काळामध्ये आवाज कमी येतो असं सांगतात, ठीक आहे होतं ते, कुठे होतं पावनाई स्पोर्ट सगळ्या जे जे खेळणारे जे जे चाहते आहेत त्या आपापल्या आवडत्या खेळाडूंना आपापल्या आवडत्या संघांना इथे मात्र शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. आणि का नाही करणार मित्रांनो, अर्थातच बघितलं गेलं तर आपण पाहतो जय भवानी चषक 2025 अगदी वर्षाच्या अखेरीस हा चालू असणारा सामना, त्या दरम्यान आनंद कार्पेट शिफ्टचा फटका, अगदी देखणा फटका पाहायला मिळाला आणि धावा 4 मिळतात. या 4 धावांनी संघ धावसंख्या 35.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना हळूहळू का होईना थोड्याशा धावांचा वेग आता मात्र वाढायला लागला. निलेश तळेकर सर उठून उभे राहिले. सकाळी जर त्यांचं नाव थोडंसं माहीत पडत नव्हतं. सोबत राजेश तळेकर असतील, संपूर्ण तळेकर वाडीकर असेल, सगळ्यांची नावं घेणं सोपं जरी असलं तरी आता ती माहिती नाहीये प्रत्येक शिलेदाराचं. इथे मात्र पुढे सरसावलाय आणि चेंडूला बाहेर भिरकावून दिलाय. अर्थात बॅटर माफ करा राजेशने या 6 धावेने संघाची धाव संख्या 41. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण मिळालं. अगदी दोन्ही हाताने स्वीकारलंय तळेकर वाडीकरांनी. त्यांना सुद्धा कुठेतरी वाटत होतं की आम्हाला सुद्धा हेच हवं होतं. आमच्या पत्त्यावर पडणारा निर्णय तुम्ही दिलात. षटक क्रमांक 3 संपले ना 3 संपली ना. बाकी आहे एक चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली गेला 41. गट क्रमांक गट 2 मधील चाललेला हा तिसरा सामना आणि यानंतर प्रथम फेरीमधील अखेरचा सामना असणार आहे. अर्थातच पावडा स्पोर्ट्स विरळे वर्सेस गौरी देवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. भव्य आणि दिव्य असे हे स्वरूप असलेली दमदार स्पर्धा तुम्ही आम्ही सर्व पाहतो. दोन पंच ज्यांचं योगदान सकाळपासून आपण या मैदानावरती या चषकाच्या माध्यमातून पाहतोय. अगदी अचूकता का त्यांना देव म्हटलं जातं हे दाखवून देताना ते दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. नवरत्न गोलंदाजीवरती बदल होतोय. शेवटचं षटक असणार आहे. इथे मात्र टार्गेट सेट करणारं षटक असणार आहे. तर कमीत कमी धावा देणारं षटक जर असेल तर गोलंदाजी मार्गावर आपण बघितलं त्यांच्या माध्यमातून विचार जर झाला तर. आणि इथे मात्र उदयच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार निघतोय. क्षेत्र तेच निवडलंय. मला काय उदयच्या बॅटमधून निघाला दुसरा चौकार आहे. याच रिजन मध्ये याच विभागामध्ये त्याने पहिला एक चौकार ठोकला होता. आज सूर्यदेवतेने सुद्धा थोडीशी शांतता मैदानावरती पसरवली आहे. तेवढा तो तापला नाहीये आणि मैदानाच्या आतमधले खेळाडू सुद्धा आज थोडं शांत वाटतात. धावांचा वेग धावांचं जो पहिल्या या अगोदरच्या झालेल्या स्पर्धांमध्ये जो वेग पाहायला मिळायचा ना तो आज कुठेतरी मंदावला आहे. थोडस शांत क्रिकेट चाललंय. पुन्हा एकदा पहा चेंडू पट्ट्यामध्ये येत नाहीये. संपर्क बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला होत नाहीये आणि याला थोडस कुठेतरी मला वाटतं सर जे वातावरण शांत झालं ना त्याचा सुद्धा परिणाम असणार आहे. 2 धावा पाहायला मिळतात उदयच्या बॅटमधनं. त्या 2 धावांनी संघाची धाव संख्या शेवटच्या षटकामध्ये चालू असताना झालं 47 धावा. सकाळी आपण 66 धावांचा उच्चांक पाहिला. त्यानंतर मला तो एकही सामना 50च्या वर गेलेला नाहीये. इथे मात्र 47 झाला. पुन्हा एकदा बघा ना बॅटच्या रडार मध्ये तेवढा चेंडू येत नाहीये. आज ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बॅटवरती जेवढा चांगल्या पद्धतीने येतो ना ज्याला फ्लॅट विकेट म्हणतात त्या प्रकारे आज चेंडू तेवढे येत नाहीये बॅटवरती. कुठेतरी खेळपट्टीवरती आपल्याला आघाता पाहायला मिळते. पाण्याची विनंती आहे पाणी घेऊन जायचं आयोजकांनी. बॉल कुठेतरी लागलाय बॅटर उदयच्या शरीराला. परंतु ठीक आहे हा उदय आहे येणाऱ्या जागा हो खेळ ज्या अर्थे ज्यावेळी सचिन रमेश तेंडुलकर सरांना आपण देव मानतो ना तो उगाच नाही. 1989च्या साली ज्यावेळी त्याने पदार्पण केलं पाकिस्तानच्या भूमीमध्ये तिकडे त्यावेळीचे वकार असीम अगदी गोलंदाजीची आग ओकायचे. आजही त्यांच्या नावावर अनेक विक्रम तसेच आहेत.
फेस करत असताना अशा गोलंदाजांना त्यांच्या नाकामधनं रक्त आलं, चेंडू लागला, परंतु धरणीवरती पडलेला तो 16 वर्षाचा कोवळा पोर उठून म्हणतोय मैं खेलेगा. आणि तिथून आज तो क्रिकेटच्या देवाचा जन्म झालेला आपण पाहिला. दरम्यान पहा बॅटची कट घेऊन चेंडू येतो थर्डमॅनच्या दिशेने, लेट कट होता, चेंडू येतो सीमा पार, येतोय चौकार, संघाचा अर्धशतक नक्कीच धापल करते लागतंय. एकावन्न 52 धावा धापल करतो आपण पाहतोय उभय. आणि इथे मात्र बॅटर राजेशने संघाला सावरलं. सुरुवातीचा विशालचा ज्यावेळी विकेट गेला त्यानंतर पाहायला मिळालं एक भागीदारी पाहायला मिळते आपल्याला. अकुटपणे चेंडू काही जमा करणं खेळला की धाव मिळतात पाहावं लागेल. इथे क्षेत्ररक्षक असेल आहे, चेंडू अडवलाय. कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला लागलेला हा खेळाडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान 2 धावा मात्र मिळाल्या, 2 धावा इथे संघाला मिळाल्या, 2 धावा राजेशला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 54 होते. चला थोडं स्पीडअप घ्यायचं, फास्ट क्रिकेट खेळायचं. वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाहीत तर येणाऱ्या 5च्या 4थ्या षटकामध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दरम्यान मोठा फटका फायनलच्या दिशेने, चांगला फटका आणि 20 धावा मिळत आहेत. 4 मौका मिला था, दोनों हाथ से यहाँ पे बिना किसी ने इसको रोका नहीं और ठोक दिया चौका. या 4 धावेने संघाची धावसंख्या 59 धावांचं टार्गेट सेट झालंय. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण बोलूया. इथे मात्र या नंतरच्या सामन्याचा असा नाणेफेकीचा कौल अर्थातच होणार आहे. स्पोर्ट्स विले पावणाई विले वर्सेस कारंडेवाडी. या दोन्ही संघाच्या कॅप्टन्स व्यासपीठावरती यायचं. आमचे साथी समालोचक सुभाष मात्रे सर अल्पोपहार घेण्यासाठी जेवणासाठी विश्रांती घेत आहेत. त्यामुळे या व्यासपीठावरती लगेचच यायचं. वेगळे वर्सेस कारंडेवाडी. कारंडेवाडीचे कर्णधार संजय जाधव सर दिसत आहेत. वेगळे स्पोर्ट्स येत आहेत. योगेश पाटील व्यासपीठाकडे त्यांचं आगमन होताना आपण पाहतो. दरम्यान मैदानातील बाहेर मार्गस्थ होताना आपण या नवलाई स्पोर्ट्स रेट्रो संघाला सुद्धा पाहतो. शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करून झाल्यानंतर डगआउट मध्ये वळताना हा संपूर्ण संघ दिसतोय. खऱ्या अर्थाने लाईनअप मध्ये आज जायचं, लाईनअप मध्ये बाहेर यायचं. हे कुठेतरी मला वाटतं आदिवासी समाजातील एका ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्या समाजाने ही लावलेली या टेनिस क्रिकेटला ही शिस्त आहे. या टॉस का बॉक्स मध्ये नका होऊ, वरती या. आपल्याकडे समालोचक थोडीशी विश्रांती घेत आहेत. वरिष्ठ खेळाडू संजय दादा नाणेफेकीचा कौल करायचा नवीन सामना असणार आहे. आणि हा सुरुवातीच्या जे 4 षटकांचे जे इनिंग्स असतील, सामने असतील, त्यामध्ये हा शेवटचा सामना. एका बाजूला आपण योगेश पाटलांना पाहतो, कर्णधार वेगळ्या संघाचा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संजय जाधवांना. जाधव यांनी टॉस जिंकलाय. काय निर्णय सर? बॉलिंगचा निर्णय घेतलाय. थोडस माईक आपल्याकडे मी, परंतु इथनं एवढ्या फेरी मारून येणं चालेल. दोन्ही संघाला अभिनंदन, दोन्ही संघांना शुभेच्छा विजयासाठी. आणि नक्कीच या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने बघायला गेल्या तर एक प्रमुख दावेदार असणारे हे संघ अगदी शेवटच्या क्षणाला अंतिम सामन्यामध्ये खेळणार आहेत. बारकेला सांगा ना, एक बाटल पाणी भरून द्यायला, थंड पाणी द्यायला.
थोडस डीजे मास्टर हे खरं गाणं लावतेच खूप शांत क्रिकेट चाललंय त्यामध्ये थोडस मनोरंजन. मला तर कॉल नक्की झाला असेल. दरम्यान हा स्लोअर वन टाकलाय, फसवला इथे बॅटर सूरजला जाळ्यामध्ये अडकवलाय. पहिला वेगवान, दुसरा स्लोअर वन, गती परिवर्तन आणि या परिवर्तनाचा भाग झाला इथे सूरजच्या माध्यमातून बाद. म्हणून एकदा मोटर मैदानाच्या आतमध्ये विजय सुभाषला मात्र नॉन स्ट्राईकला उभा आपण पाहतोय. विद्यमान शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव व पदावरती काम करत असणारे विजयजी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. वाईटचा इशारा इकडे पाहायला पंचांकडनं पाहायला मिळतोय. 3 लगातार गेंदे, तीनों गेंदे कुछ न कुछ अलग करने की यहाँ पे कोशिश गेंदबाज राजेश की तरफ से देखने को मिली है. ये अच्छी खबर है तवेकरवाड़ी की टीम की तरफ से देखेंगे ना तो ये अच्छी खबर है. ये पहला ऐसा गेंदबाज जहाँ पे एक सवाल पूछ रहा है, बैटर लोग को सवाल पूछ रहा है हर एक गेंद पे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, खोलवर टाकलेला, परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने विजयने या चेंडूवरती फटका खेळला. क्या लाजवाब इथे मात्र हँड अँड आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. अगदी बिंदामध्ये टाकलेला यॉर्कर टाकलेला चेंडू फक्त थोडासा त्याची दिशा लेग साईडच्या बाजूने होते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला इथे बॅटर विजयने. यॉर्कर सुद्धा अचूक पडणं गरजेचं असतं ना. जर सुद्धा लेग साईडच्या दिशेने जर तो असेल तर नक्कीच अशा प्रकारचा चेंडू ते फटका पाहायला मिळतात. चांगला फटका इथे मात्र थोडस फंडिंग पाहायला मिळतं, परंतु एकच धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 6. प्रभावित केलं गोलंदाज राजेशने. खरंच सुरुवातीलाच बाउन्सर फेकला घोड्यात. त्या पद्धतीने त्या सूरजला त्याने पहिला चेंडूवरती धडकी भरवली ना, त्यानंतर त्याच्यातून तो बाहेर आलाच नाही. पुन्हा चेंडू हवेत आहे, तिथे एक क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का, आणि झालाय. चांगला सुरेख झेल पाहायला मिळतो इथे मात्र. अगदी अंतिम क्षणी पाहिलं तर सोपा बनवून टाकला हा झेल, कारण याहीपेक्षा सोपे झेल आपण सुटताना पाहतो. त्यामुळे स्वतःला सावरणं, स्वतःला जज करणं, मैदानाच्या आतमध्ये आकाशाकडे पाहत एकटक त्या चेंडूकडे राहत ती जजमेंट करणं सोपं काम नाहीये, परंतु ती त्या क्षेत्ररक्षकाने केली. डीपी विकेटला एकच खेळाडू आपण पॉवर प्ले मध्ये बाहेर पाहतोय काऊ कॉर्नरला.
आणि नेमका त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळ अशा प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गडी मात्र बाद होते. 2 संघाची धावसंख्या केवळ 6. नवीन येतोय फलंदाज सागर. दोनों सलामीवर मैदानात. यहाँ पे सागर को ना कुछ आता ना कुछ पता. गेंद को खेलना चाहता तो वासी, लेकिन गेंद आ रही थी काशी. पप्पा कुठे, दिशा कुठे. संघाची धावसंख्या 7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तळेकरवाडी संघाच्या बाजू वजनीवर विचार केला तर दबदबा निर्माण करतायत. स्वतः आयोजक असलं तरी इथे मात्र खेळाने आपल्या प्रभावित करतायत. आणि या चांगल्या खेळाची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना. ही मित्रांनो तुम्हाला आम्हाला आता दिसते. आपण इथे मैदानाच्या बाहेर या स्पर्धेच्या माध्यमातून आता पाहतोय, परंतु त्यामागची मेहनत, त्यामागचा तो अखंड त्यांचा प्रवास. अगदी जसा पावसाळा संपतो, त्या पावसाळा संपल्यानंतर या केलेल्या क्रिकेटच्या प्रॅक्टिसला सुरुवात आणि त्यानंतर कुठेतरी मिळणारं हे यश. काही जणांना सहजासहजी यश मिळत नाही. किती प्रॅक्टिस केली तरी यश मिळत नाही, म्हणून त्यावेळी म्हणतात की तो दिवस त्याला ते मिळालं यश, असं आपण म्हणतो क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच बऱ्याच ठिकाणी हे समालोचन करत असताना असं बऱ्याच वेळा पाहायला मिळालं. आजच बघा ना, याच मैदानावरती गेल्या संडेला मी धावांचा डोंगर पाहत होतो. खेळाडू पण काहीसे तेच आहेत, काही खेळाडू चेंज झालेले नाहीये. तिथे तर एक सुरुवातीचा सामना जो एक संघ होता तो तर खूपच त्या संघाला मेहनत करण्याची गरज होती. नाव आता आठवत नाही, पहिला सामना त्या स्पर्धेला खेळला होता. म्हणजे त्याच प्रकारचे खेळणारे क्रिकेट खेळणारे खेळाडू आज नाही आहेत. चांगले खेळाडू खेळणारे आहेत, परंतु धावांचा वेगच इथे काही भेटतच नाही, मिळतच नाहीये. आणि असं म्हणता इथे मात्र मला शब्दांना थांबवायला भाग पडतोय. बॅटर इथे मात्र सागर. धावाचा मोठा झाला 6. या 6 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोचते अर्थातच 13. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण विकासच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आपण पाहिल्या, जिथे राजेशने एक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. फुलटॉस प्रकारचा चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू. चांस था यहाँ पे बिग हिट लगाने का, मौका गवाया. मौके को ढूंढना होगा, बार बार नहीं मिलता है मेरे भाई. आप चाहे जिंदगी जी रहे हो या क्रिकेट के मैदान में खेल रहे हो, मौके आपको बार बार नहीं मिलते. जो मिले हैं उसको दोनों हाथ से लपकने होते. इस बीच अगली गेंद अकुटप्पा आणि इथे मात्र प्रहार जोरदार आहे. चेंडू बाहेर आहे, चेंडू सीमा पार आहे. येतो इथे मोठा षटकार. आज आहे रविवार, घरी बनलाय माशाचा सार आणि लागला इथे मोठा षटकार. मला वाटतं सायकलच्या पुढे तुझी गाडी जातच नाहीये. फिर एक बार लोअर फुल टॉस की एक फिर यहाँ पे मिस कर दिया है. भले वाइड है लेकिन यहाँ पे मिस कर दिया बैटर सागर ने. फुलटॉस प्रकारचा चेंडू इथे मात्र फसवला गेलोय. थोडस गती परिवर्तन करून टाकायला चेंडू बॅट गोलंदाज विकासच्या माध्यमातून लेग साईडच्या दिशेने होता, तोला पेटवायचाच होता. क्या लाजवाब, क्या लाजवाब यहाँ पे बल्ला चला है बॅटर सागरने. सागरामध्ये उसळणाऱ्या त्या लाटा आणि मैदानाच्या आतमध्ये चाललेली इथे मात्र या सागराच्या बॅटा. वाह, काय म्हणते. चालेल चालेल रे, चालेल चालेल.
चालेल रे, लहान मुलांची मस्ती खऱ्या अर्थाने अजून सांस्कृतिक वगैरे कधी कधी कार्यक्रमाला कुठे कुठे असतो ना, तिकडे माझा सगळ्यात मोठा देवा असे लहान मुलं आणि म्हातारी माणसं. दरम्यान स्कोअर कडे बघूया. धावसंख्या 27, 59 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र षटक क्रमांक 2 खूप महागडं पाहायला मिळालं. या षटकामध्ये जवळपास 20 धावा तुटल्या आणि या 20 धावा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सागरचं बॅट मधून उसळलेल्या त्या लाटा जशा आपण पाहतो सागरामधून ना, तशा इथे बॅट मधून उसळलेल्या या सागराच्या षटकारांच्या लाटा पाहिल्या. 2 षटकार आणि या सागरने खऱ्या अर्थाने 2 असे चेंडू मिस केले ना, त्या 2 चेंडूवरती कोणी षटकार ठोकले असते. नवीन बॅटर नवीन गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवर जागा निश्चित करतोय, फॉलो थ्रू आपला निश्चित करतोय. धनाजी खिंड लढवावी लागेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, पहिल्यांदा पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये सकाळपासून. मगाशीच मी ज्या गोलंदाजीचा उल्लेख केला, डायपुरा गोलंदाजीचा चेंडू बराच वेळ हवेत. क्या यहाँ पे झेल होगा, क्या यहाँ पे कॅच होगा, नाही सोडला. मित्रा मोठी चूक तुझ्या हातातून झाली आहे. अशा प्रकारचा अगदी लॉलीपॉप कॅच कोण देणार तुला पुन्हा. झेल सोडला तो सोडला, 2 धावा सुद्धा दिल्या आणि त्याचा झेल सोडलाय जो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तूफान घेऊन आलाय सागर. फिर एक बार हवाई सफर. यहाँ पे डेस्टिनेशन देखना होगा, क्या हुआ यहाँ पे, कैच हुआ है नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, मिला था मौका और यहाँ पे जड़ दिया चौका. मैदानाच्या आतमध्ये जो मागाशी झेल सुटलाय ना, त्याला आज संपूर्ण संघ कसा काय संध्याकाळी ट्रीट करणार तो हे सांगण्याची गरज नाही आहे. दरम्यान देख लीजिए जो कैच छूटा था उसका परिणाम देख लीजिए. सागर का छूटा हुआ कैच, मिला हुआ मौका और इस सागर ने इसको भिनाया है. हर गेंद पे बाहर सागर के बल्ले से देखने को मिल रहा है. फिर एक बार गेंद को बाहर फेंक दिया 6 रनों के लिए. धावसंख्या 39, अजूनही 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय धनाजीच्या माध्यमातून. अजूनही सामना संपलेला नाहीये. तळेकरवाडीकरांच्या खेळाडूंना सांगावं लागेल स्वतःला 20 धावा अजूनही आहेत डिफेंड करायला. जर का इथे सागरचा बळी मिळवला तर सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, कहानी में बदल आ सकता है. अच्छी गेंद बहुत अंतराल के बाद देखने को मिली यहाँ पे. दगाड मधून आवाज जोरदार यायला लागले. सागरा थांबून खेळ. मित्रांनो जरा इकडे माईकडे या ना. तुमची कॉमेंट्री रिषभ पण मैदानाच्या आतमध्ये जशी करतो तशी तुमच्याकडनं पाहायला ऐकायला मिळते. सागरा थांबून खेळ. सहकारी सांगतात टायमिंग कर, बघून खेळ. तिकडे आई सुद्धा सांगते की बाबा घाई करू नको, सामना संपला नाहीये. 2 डॉट चेंडू बार लगातार देखने को मिले. यहाँ पे वापसी होती हुई धनाजी डाखुरा गोलंदाज अँगल बनवतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढतोय. आता पाहावा लागेल. प्रेशर बना दिया यहाँ पे सागर के ऊपर. हो फिर एक बार सागर यहाँ पे बहाता हुआ, फिर एक बार गेंद को बाहर फेंक दिया सागर किनारे के बाहर 6 रनों के लिए.
धन्यवाद छोटे डीजे मास्टर. या 7 धावांनी संघाची धावसंख्या सर किती झाली आहे? 45 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 संपलं. माझ्या साथीला बसलेले गणितीय तज्ञ सुनील रेळेकर ना स्कोरबोर्ड म्हणून काम पाहतात. एखादी स्पर्धा क्रिकेटची ही स्पर्धा ज्यावेळी सक्सेस पूर्ण करायची असते ना त्या सक्सेसच्या मागे संपूर्ण स्पर्धेमध्ये दिवसभरामधील पडद्यामागचे हिरे आपण पाहतो. त्यातीलच एक स्कोरर 6 चेंडूचा शिल्लक धावा गरज आहेत 14 आणि एका जीवनदाने खेळणारा सागर वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय. त्याला सुद्धा अर्धशतकाला धावा पाहिजे 14. काय इथे विजय मात्र तो पहिल्या चेंडूवरती सिंगल काढून सागरला स्ट्राईकला आणेल की विजय मिळाली जर संधी तर त्या चेंडूवरती मोठा प्रहार करेल. नवीन गोलंदाज अजूनही सामना संपला नाहीये. तळेकरवाडी संघाची बॉडी लँग्वेज थोडीशी मंदावलेली दिसते, परंतु मित्रांनो तुम्ही अगोदरच जर तुम्ही अशी हार मानाल तर सामना जिंकाल कसा? पलीकडे पहा, प्रत्येक एका धावेसाठी समोरच्याला रडवायचा हे तुमच्यामध्ये अंगी गुण असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डांस करना चाहते थे, एक रन मिलेगा और एक ही पे समाधान रखना होगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा. आखिरी 5 गेंदे 13 रनों की जरूरत. सागर पुन्हा स्ट्राईकला. एका जीवनदानाने मिळालेल्या जीवनदानाचा काय फायदा उचलतो हा फायटर. आणि बरं 2 किंवा 3 चेंडू जर डॉट गेले ना किंवा सागरची इनिंग बघितली तर 2 चेंडू असे होते जे षटकार मारण्यासारखे होते ते त्याने मिस केले. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे. प्रोटेक्शन हाय का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु अडवला जातोय, थांबवला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 11 धावांची अजूनही गरज आहे. सागर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत त्या संघाची इथे मात्र रेड्रे संघाची नौका किनारे लावेल याचा पूर्ण विश्वास रेड्रेकरांना आहे. फिर एक बार गेंदबाज की हवा निकाली है, गेंद को सीमा पार भेजा है और ये 6 रन के लिए चोपन्न. 5 धावांची गरज आणि इथे मात्र सागरला 44 धावांवरती खेळतो. 6 धावांची गरज अर्धशतकासाठी. काय सागर या स्पर्धेतील जय भवानी चषकाचं पहिलं अर्धशतक आपल्या नावावर करेल का? विजयाला 5 धावांची गरज, सागरला 6 धावांची गरज. चेंडू मात्र शिल्लक 3. नवलाई स्पोर्ट्स रेट्रेचा आज हा नवा उभवता सितारा सागर ज्याचा एक झेल सोपा सोडला त्या खेळाडूला त्या क्षेत्ररक्षकाला आज मात्र झोप लागणार नाहीये. 3 चेंडू 5 धावांची गरज. ये चला गेंदबाज आगे सागर. गेंद हवा में और यहाँ पर 6 रन, खुद का अर्धशतक आणि संघाला विजय मिळवून देणारा फटका. धाव मिळतोय 6. वेल प्लेड सागर. आपल्या संघाची नौका सागर किनाऱ्यावरती लावताना सागर नावाचा हा खेळाडू आणि समोर 23 नंबरचे यशस्वी पवार केलेले व्हाईट शर्ट टोपी घालून इथे त्यांचे वडील अभिमानाने छाती उंचावताना या सागरचे भगवान पाटील सर काय म्हणाले आपल्या शूरवीराला मैदानामध्ये खांद्यावरती घेऊन येताना हा खऱ्या अर्थाने बापाचा सीना चोळा करणारा क्षण आहे.